नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण जीके चे 50 प्रश्न बघणार आहोत. 50 जे प्रश्न असणार आहे ना, हे पेपरला विचारले गेलेले असणार आहे कुठे ना कुठे. म्हणजे आपण काय करतो, ग्रुप सी आयोगाने जिथे जिथे विचारले जे प्रश्न ना ते पण घेतो आणि आपल्या ज्या पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न असतात ते पण घेतो, प्लस स्पष्टीकरणासह घेणार आहे आपण, जेणेकरून तुम्हाला जे नवीन प्रश्न जर भेटले तर नक्कीच फायदा आहे, कारण ही मेरिटचे प्रश्न असतात. ओके, चला आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. वहाबी चळवळ बघा, वहाबी चळवळीचं उद्दिष्ट कोणते होते, म्हणजे ही चळवळ झाली होती आणि या चळवळीचं उद्दिष्ट विचारलेलं आहे. काय होतं बघा बरं, मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, जगातील सर्व मुसलमानांचे एकत्रीकरण करणे, हिंदूंना विरोध करणे आणि मुसलमानांचे राज्य स्थापन करणे, असे आपल्याला 4 ऑप्शन दिले. तर ह्या चळवळीचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट होतं मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. जो समाज आहे मुसलमान त्यांच्यामध्ये काय करायचं, शिक्षणाचा प्रसार करणे, असं ह्या चळवळीचं काय होतं तर उद्दिष्ट होतं. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात? नागपूर, ठाणे, चंद्रपूर, भंडारा. बऱ्यापैकी जो काय आपले विदर्भाला खनिजाचे भांडार असं पण म्हटलं जातं, बरोबर ना. मग त्याच्यामुळे अशा वेळी काय करायचं, हे ऑप्शन कट करायचे. बघा, ठाणे ऑप्शन कट झाला. आता काय उरलं, नागपूर, चंद्रपूर, भंडारा. तर सिमेंटचे सर्वाधिक कारखाने हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. का तर बघा, खनिज उपलब्धता, सिमेंट उत्पादनासाठी आवश्यक असणारा मुख्य कच्चा माल म्हणजेच काय ना, चुनखडी ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय तर मोठ्या प्रमाणात आहे. आणि कोळसा खाणी, सिमेंट कारखान्यासाठी लागणारी ऊर्जा कोळशातून मिळते आणि चंद्रपूर कोळसा उत्पादनात काय तर आघाडीवर आहे, म्हणून काय तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट उत्पादन आहे. नेक्स्ट. समुदाय विकास कार्यक्रम हा महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचदा पेपरला विचारला गेलेला आहे. समुदाय विकास कार्यक्रम केव्हा सुरू केला होता? 1960, 1952, 1954 आणि 1950. समुदाय विकास जो कार्यक्रम आहे हा 1952 साली सुरू केला होता. पर्याय क्रमांक 2. आता समुदाय विकास कार्यक्रम काय हा, म्हणजे कशा रिलेटेड आहे, तर जे ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भागाचं काय झालं पाहिजे, डेव्हलपमेंट झाले पाहिजे. ग्रामीण भाग काय झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. ह्यासाठी समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला होता. बघा, भारताच्या ग्रामीण विकासाच्या इतिहासातील समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. म्हणजे खूप महत्वाचा टप्पा मानला जातो काय, समुदाय विकास कार्यक्रम. हा सुरुवात झाली 2 ऑक्टोबर 1952 ला. सर्वांना माहिती 2 ऑक्टोबर काय तर महात्मा गांधींची जयंती असते. ओके, त्यानंतर उद्देश काय होता, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, लोकांचा सहभाग वाढवणे, शेती, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात सुधारणा करणे, हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. कशाचं तर आपल्या समुदाय विकास कार्यक्रमाचं. ओके. जैववायूमध्ये 60% प्रमाण या वायूचं राहतं. कोणत्या वायूचं असेल बघा बरं, हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. तर जैववायू जो असणार आहे या जैववायूमध्ये 60% प्रमाण जे असतं ते कशाचं असतं तर मिथेनचं असतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मिथेनचं प्रमाण हे सर्वाधिक असतं. संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूंमध्ये काय असतात? एकेरी बंध असतात, दुहेरी बंध असतात, तिहेरी बंध असतात आणि आयनिक बंध असतात. बघा, हा प्रश्न IMP आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे, पेपरला विचारला गेलेला आहे बऱ्याचदा. ओके, तर याचा संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध असतात. एकेरी बंध पर्याय क्रमांक 1. हे प्रश्न काय करा, पाठ करा ऍज इट इज. आता इथं काही लॉजिक लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला लॉजिक लागत असेल तर मी लॉजिक सांगतो, पण एवढं लॉजिकल करायची गरज नाहीये. जशाच तसा प्रश्न पेपरला विचारणार आहे. ओके, बघा, संतृप्त हायड्रोकार्बन यामध्ये 2 कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी सहसंयुज बंध असतो. एकेरी सहसंयुज बंध असतो, यांना अल्कनेस म्हणतात. काय म्हणतात? अल्कनेस असं म्हणतात. उदाहरणार्थ बघ, मिथेन CH4 आहे, इथेन काय C2H6 आहे. यांचं सामान्य सूत्र CnH कंसामध्ये 2n+2 असे असते. आणि असंतृप्त हायड्रोकार्बन हे दुहेरी बंधांना काय म्हणतात? अल्किनन्स असं म्हणतात. आणि तिहेरी बंधांना काय म्हणतात? अल्काइनिस असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा.
बाकीचं हे काय करायची गरज नाहीये. फक्त दुहेरी बंधनला काय म्हणतात, तिहेरी बंधनला काय म्हणतात. ठीक आहे, एवढं पण नाही. तुम्ही फक्त हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्नच पाठ करून ठेवा. हे नाही केलं तरी चालेल, पण फक्त याच्यामध्ये एकेरी बंध आणि त्यांना अल्कनेस असं देखील म्हणतात, हे महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतं? बरेचसे विद्यार्थी हा प्रश्न चुकतात. खूप विद्यार्थी हा प्रश्न चुकता, मिस्टेक होते. आपल्याला काय वाटतं माहितीये, ग्रामपंचायतीला कर्ज राज्य सरकार मंजूर करत असेल किंवा असं वाटतं पंचायत समिती मंजूर करते, पण पंचायत समिती पण करत नाही, राज्य सरकार पण करत नाही, जिल्हाधिकारीचा काही संबंध नसतो, कारण तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे ना, बरोबर ना. मग त्यांचा काही संबंध येईल का? नाही. तर जिल्हा परिषद जे आहे ना, ते काय करतं, ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करतं, जिल्हा परिषद. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. बघा, अंतिम मंजुरी, ग्रामपंचायतीला कर्ज हवे असल्यास त्या प्रस्तावावर जिल्हा परिषदेची मंजुरी आवश्यक असते. जिल्हा परिषदेची मंजुरी काय पाहिजे? आवश्यक पाहिजे. राज्य सरकार काय करतं रे, तर राज्य सरकार हे ग्रामपंचायतीला कर्ज घेण्यासाठी जे नियम बनवते किंवा विशिष्ट मोठ्या प्रकल्पासाठी हमी देते, परंतु दैनंदिन प्रशासकीय प्रक्रियेत ग्रामपंचायत कर्जाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्तरावर हाताळले जातात. ठीक आहे, आणि कर्ज देणारी संस्था सहसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा इतर बँकांकडून कर्ज घेतले जाते, ज्याला जिल्हा परिषद काय करते, तर संमती देते. ओके, आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय का मंजुरी कोण देतं? जिल्हा परिषद देतं. आणि ही इमेज ग्रामपंचायतीची, म्हणजे लक्षात ठेवायला काय होतं ना, सोपं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? केव्हा केली? सॉरी, 1926, 1925, 1930 आणि 1932. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या ठिकाणी केली होती, केशव हेडगेवार यांनी. केव्हा? 1925 ला. 1925 ला स्थापना केली. बघा, 27 सप्टेंबर 1925 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी, आणि ठिकाण होतं नागपूर, महाराष्ट्र. ओके, लक्षात राहू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला काय विचारतील, एक तर स्थापना विचारतील किंवा संस्थापक विचारतील किंवा ठिकाण विचारतील. या तीनपैकी एक प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला तिन्ही पण माहिती दिलेली आहे. प्लस डॉक्टर केशव हेडगेवार यांचा फोटो देखील तुमच्या समोर राहू द्या, म्हणजे लक्षात येतं. माणसाला पेपरला गेल्याच्या नंतर कधी कधी काय होतं ना, माणसाचा चेहरा आठवतो. ओके, त्यानुसार. नेक्स्ट. शून्याधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचे प्रवर्तक कोण आहेत? बघा, पीटर एस सन्स, पीटर ए पिहर, पीटर एम जॉफ्री आणि यापैकी नाही. तर शून्य आधारित अर्थसंकल्पाच्या प्रवर्तक कोण आहे? तर पीटर ए पिहर. पीटर ए पिहर हे शून्य आधारित संकल्पनेचे प्रवर्तक मानले जातात. भारतीय राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोणते? जो आपल्या भारताचा राष्ट्रीय तिरंगा आहे, बरोबर ना, राष्ट्रीय तिरंगा, त्या राष्ट्रीय ध्वज समिती होती का तिरंगा कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते कलर, आपले जे मधले आरे ते किती असावे, हे सगळे एक समिती होती, आणि त्या समितीनुसार आपला ध्वज तयार झालाय. मग याचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे बी कृपलानी की सरदार वल्लभभाई पटेल. तर याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय ध्वज समितीचे कोण होते? अध्यक्ष होते. बघा, समितीच्या या सदस्य समितीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद होते, सरोजिनी नायडू होत्या, सी राजगोपालचारी होते, के एम मुन्शी होते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील होते. मग आपण राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारला? तर बघा, 22 जुलै 1947 ही डेट जी आहे ही IMP करून ठेवा, हिला हायलाइट करून ठेवा किंवा. ओके, 22 जुलै 1947 ला आपण आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. या संविधान सभेने तिरंगाचा स्वीकार भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून केला. ओके, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संदर्भात अजून एक महत्वाची माहिती आहे की सर्वाधिक काळ, बघा, भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण? कोणती समिती म्हटलं आपल्याला? तर मूलभूत हक्क समिती. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ओके, मूलभूत हक्क समिती. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? बघा, आपलं जे भारताचं संविधान आहे ते संविधान तयार करायचं होतं, बरोबर. मग तयार करत असताना
किती समित्या नेमल्या होत्या? 22 होत्या, 11, 7 की 24 होत्या? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 22 समित्या नेमल्या होत्या. किती? तर 22 समित्या वेगवेगळ्या होत्या त्या. त्यामधली महत्वाची समिती मसुदा समिती असते, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा पुढचा प्रश्न, स्पायरोगायरा प्रजनन खालीलपैकी ह्या पद्धतीने होते: शाकीय, लैंगिक, शाकीय आणि लैंगिक, शाकीयही नाही किंवा लैंगिकही नाही. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? स्पायरोगायरा हे जे काय प्रजनन आहे ना, तर हे शाकीय पण नाहीये आणि लैंगिक पण नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, हे प्रश्न आयोगाने विचारलेले आहे, त्याच्यामुळे फक्त पाठ करून ठेवा. आले तर आपला फायदा, नाही आले तर नुकसान काहीच नाही. ठीक आहे. जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती म्हणलंय? मुकलायन, पुनर्जीवन, द्विखंडन आणि यापैकी नाही. तर जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे द्विविखंडन. कोणती? तर द्विविखंडन. पर्याय क्रमांक 3. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, अ आणि ब यापैकी नाही. तर पंचायत राज जी प्रणाली आहे ना, ती कोणत्या तत्वावर आधारित आहे? ती आहे विकेंद्रीकरण आहे. या संदर्भात आपण थोडी माहिती जाणून घेऊ, कारण महत्वाचा पॉईंट आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे, पेपरला विचारला गेला आहे. आपण याला स्टार करूया किंवा आपण याला IMP पण म्हणू शकतो. जर प्रश्न जर आला तर लक्षात असू द्या. ठीक आहे. बघा, पंचायत राज ही व्यवस्था लोकशाही विकेंद्रीकरण ह्या तत्वावर आधारित आहे. कोणत्या तत्वावर? लोकशाही विकेंद्रीकरण. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय असतं? तर बघा, सत्तेचे केंद्र एका ठिकाणी फक्त दिल्ली आणि मुंबई असे न ठेवता खालच्या स्तरापर्यंत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, याचं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे ते फक्त मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी ठेवलं तर विकास होईल का? नाही. पण जर आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तिथपर्यंत जर आपण पोहोचलो तर नक्की काय होणार आहे? तर विकास होणार आहे. बघा, स्थानिक लोकांनी आपल्या भागाचा विकास स्वतः करावा आणि प्रशासनात त्यांचा थेट सहभाग असावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. शिफारस कोणी केली होती भारतामध्ये? तर बलवंतराय मेहता समितीने 1957 साली ही शिफारस करण्यात आली होती. भारतामध्ये बलवंतराय मेहता समितीने 1957 मध्ये केली होती, लोकशाहीची विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. हा महत्वाचा पॉईंट आहे, याला स्टार करून ठेवा किंवा याला हायलाइट करून ठेवा. ओके, कारण बलवंतराय मेहता समिती आणि वर्ष नाही विसरायचं, महत्वाचे दोन्ही पण. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहे? म्हणजे लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात? किती? 42 आहे, 44, 46 आणि 48. तर बघा, महाराष्ट्रातून लोकसभेवर आणि राज्यसभेवर आपण दोन्ही पण घेऊया. लोकसभेवर जाता 48, राज्यसभेवर जाता 19. यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला तो माहितीये कोणता? की लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मिळून किती सदस्य जातात? काय म्हणलंय? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मिळून किती सदस्य जातात संसदेवर? तर दोन्ही मिळून 67 सदस्य जातात. दोघांची बेरीज करायची, लोकसभा प्लस राज्यसभा, लोकसभा प्लस राज्यसभा दोन्ही मिळून जर विचारलं तर 67 सांगा, आणि फक्त जर विचारलं लोकसभा तर 48, फक्त राज्यसभा म्हटलं तर 19. मग आणखीन एक प्रश्न आहे की भारतातून सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून जातात? भारतात सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातून जातात? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारतातून सर्वात जास्त सदस्य हे उत्तर प्रदेश राज्यातून जातात. कोणत्या राज्यातून जात असेल तर उत्तर प्रदेश. ठीक आहे, महत्वाचं होतं म्हणून आपण हे सगळे डिटेल घेणं गरजेचं आहे, पेपरला विचारू शकता. नेक्स्ट, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं? 1947, 1951, 1965 आणि 1969. बऱ्याचदा प्रश्न रिपीट झालेला आहे, खूप वेळा विचारला गेला आहे. तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण बघा, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 रोजी झालं. 1969 कोणी केलं? श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं होतं. बघा, 14 बँकांचं 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका आदेशाद्वारे 14 प्रमुख खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. निकष काय लावले होते? म्हणजे कोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं? तर ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या, ज्या बँकांच्या ठेवी कशा होत्या?
तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या. अशा 14 बँकांची काय झाली निवड करण्यात आली. उद्देश काय होता, बँकिंग सेवा केवळ मोठ्या उद्योगपतींनुसार मर्यादित न ठेवता ती ग्रामीण भागातील शेतकरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे हा या मागचा मुख्य हेतू होता, मुख्य उद्देश होता. हे लक्षात असू द्या. श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचं काय केलं होतं तर राष्ट्रीयकरण केलं होतं. नेक्स्ट, देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं, वित्त आयोग, वित्त मंत्रालय, नीती आयोग की आरबीआय. तर आपल्या देशाचं जे वित्तीय धोरण आहे ते वित्त मंत्रालय तयार करतं. वित्त मंत्रालय काय करतं तयार करतं. मला सांगा वित्त आयोगाचं काम काय आहे, त्याच्यानंतर नीती आयोगाचं काम काय असतं आणि आरबीआयचं काम काय असतं हे जाणून घ्या. तिघांचं तिन्ही ऑप्शनचा आपण विचार करूया. तर वित्त आयोग काय करतो, कलम 280 नुसार याची स्थापना होती. हा कलम 280 जो आहे ना हा IMP हा पेपरला विचारला होता. वित्त आयोगाचा कलम किती 280. हा काय करतो, याचं मुख्य काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांमध्ये कराच्या वाटणीचे सूत्र ठरवणे आणि धोरण तयार करणे हे नव्हे. ओके, धोरण तयार करणे हे नव्हे, पण त्याचं काय तर केंद्र आणि राज्य सरकार कराच्या वाटणीचे सूत्र ठरवायचे. म्हणजे कोणाला किती कर जाणार आहे हे ते करतं कोण, वित्त आयोग करतं. कलम 280 नुसार स्थापना. नीती आयोग काय करतं रे, ही एक विचारवंत संस्था आहे आणि हे सरकारला विकासात्मक योजनांसाठी सल्ला आणि दिशा देते, परंतु प्रत्यक्ष वित्तीय धोरण राबवण्याचे अधिकार यांच्याकडे नसतात. ठीक आहे. आणि आरबीआय काय सांगितल्याप्रमाणे आरबीआय मौद्रिक धोरण पाहते आणि वित्तीय नाही. ते काय करतं, मौद्रिक धोरण पाहतं वित्तीय नाही. एवढं काही गरजेचं नाही, फक्त लक्षात असू द्या. पण हे 2 पॉईंट महत्वाचे तुमचा. आपला वित्त आयोगाची स्थापना आणि नीती आयोग. ओके, नेक्स्ट. भारताला भेट देणारा पहिला चीनी प्रवासी कोण होता, फैयान होता, अलेक्झांडर होता, हेरॉल्ड मॅकमिलन होता की आयझनहॉवर होता. तर भारताला भेट देणारा पहिला चीनी प्रवासी होता फैयान होता. फैयान पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. बघा माहितीचा अधिकार दिन 22 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 28 सप्टेंबर या 25 सप्टेंबर. तर माहितीचा अधिकार दिन हा केव्हा असतो, हा असतो तुमचा 28 सप्टेंबरला असतो. माहिती अधिकार दिन केव्हा असतो 28 सप्टेंबरला. आणि माहिती अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहिलं राज्य आहे तमिळनाडू, दुसरं राज्य आहे गोवा, त्यानंतर आपला महाराष्ट्र आहे. आणि माहितीचा अधिकार भारतामध्ये केव्हा लागू झाला होता तर 2005 साली लागू झाला होता. केव्हा लागू झाला होता 2005 साली. ठीक आहे. बघा पहिले केंद्रीय कायदा 2005 ला लागू करण्यापूर्वी स्वतःची माहिती अधिकार कायदा तयार करणारे भारतातलं पहिलं राज्य होतं तमिळनाडू, 1997 ला होतं. ठीक आहे. त्यानंतर गोवा राज्य 1997 आणि महाराष्ट्र 2002 यांनी आपले कायदे तयार केले. त्यानंतर केंद्र सरकारनेच कायदा आणला. कधी आणला 2005 ला. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला 12 ऑक्टोबर 2005 पासून एकाच वेळी. बघा माहितीचा अधिकार, जर आपल्याला गव्हर्नमेंट संदर्भात एखादी गव्हर्नमेंटची परीक्षा आहे आणि त्या संदर्भात काहीच खुलासा नाहीये, तर तुम्हाला जर माहितीचा अधिकार हवा असेल तर तुम्ही मागू शकता या कायद्यानुसार. पण प्रायव्हेट सेक्टरला नाहीये. खाजगी ठिकाणी आपण माहितीचा अधिकार टाकू शकत नाही. फक्त गव्हर्नमेंटचे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण माहितीचा अधिकार देतो आणि टाकू शकतो आणि त्यांना माहिती देणं हे काय तर बंधनकारक असतं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला, मेंडेले, डार्विन, लॅमार्क आणि मेंडेलिवे. तर अनुवंशिकतेचा जो सिद्धांत आहे तर हा मांडला मेंडेले यांनी. पर्याय क्रमांक 1. चलेजाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू. तर चलेजाव ह्या ठरावाचा मसुदा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं महात्मा गांधींनी केला होता. चलेजाव कधी आलं होतं 1942 ला ही चळवळ झाली, चलेजाव चळवळ इंग्रजांच्या विरुद्ध. यामध्ये महात्मा गांधींनी एक नारा दिला होता, करो या मरो, म्हणजे आपल्या मराठीमध्ये करा किंवा मरा, करा किंवा मरा असा आपण महात्मा गांधींनी आपल्याला एक हे दिला होता, संदेश दिला होता. बरोबर ना याच्यामध्ये, कारण ब्रिटिश सरकार विरुद्ध. आणि हे पाहिजे आपल्या याच्यामध्ये पण पाहिजे, एक तर लढा किंवा मरा, म्हणजे जेणेकरून काय ना आपल्या मनाला लागलं पाहिजे. जे होईल ते होईल, पण लढायचं आपल्याला, मरायचं नाही, लढायचंय. पोलीस भरती म्हणजे आयुष्य नाही खूप काही करायला, फक्त हार नाही मानायची.
विद्यार्थी खचून जाता, कशाला खचायचं, तेवढी जिद्द ठेवा. ओके. मग बघा, चले जावचा ठरावा 1942 रोजी महात्मा गांधी यांनी चळवळ सुरू केली होती, पण ठराव जो होता तो पंडित नेहरूंनी तयार केला होता. मसुदा, त्याचा जो मसुदा होता ना तो पंडित नेहरू यांनी तयार केला होता. बघा, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजेच कुठं, ऑगस्ट क्रांती मैदान, जो ऐतिहासिक चले जाव ठराव मांडण्यात आला त्याचा मसुदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता. आणि ह्या चळवळीचे प्रणेते होते महात्मा गांधी. यांच्या नेतृत्वाखाली ही सुरू झाली, करा किंवा मरा. पर्याय क्रमांक काय, तर त्याचं 4 उत्तर असेल मग. ठीक आहे, महात्मा गांधी नाहीये. नेक्स्ट, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची या विशेष सूची. तर पोलीस हा विषय जो आहे तो तुमच्या राज्य सूचीमध्ये येतो. पर्याय क्रमांक 2. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? निकेल, हायड्रोजन, सोडियम, आयोडीन. तर पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना आयोडीन वापरता. का वापरता? कारण हे जलद गतीने काम करतं, फास्ट होतं, म्हणून ते काय वापरतात? आयोडीन वापरता. बघा, रसायनशास्त्रानुसार पिवळ्या किंवा पांढऱ्या फॉस्फरसचे रूपांतर तांबड्या फॉस्फरस मध्ये करताना उत्प्रेरक म्हणून आयोडीनचा वापर केला जातो. जेव्हा पिवळा फॉस्फरस वायुविरहित अवस्थेत सुमारे 250 अंश सेल्सिअस तापमानाला गरम केला जातो तेव्हा त्याचे रूपांतर तांबड्या फॉस्फरस मध्ये होते. ही प्रक्रिया अधिक गतीने व्हावी म्हणून आयोडीन किंवा सेलेनियम हे उत्प्रेरक वापरतात. ही प्रक्रिया कशी झाली पाहिजे? फास्ट झाली पाहिजे, अधिक गतीने झाली पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं? तर आयोडीन किंवा सेलेनियम हे वापरलं जातं. ठीक आहे. आणि फरक काय? पिवळा फॉस्फरस अत्यंत विषारी, हवेत स्वतःहून पेट घेणारा, तर तांबडा फॉस्फरस तुलनेने सुरक्षित असतो, जो काळ्या पेटींच्या बाजूला पाहतो आपण. ओके. नेक्स्ट, ह्या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीमध्ये 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली येथे हलवण्यात आली. पहिले भारताची राजधानी कोणती होती? भारताची राजधानी होती कोलकाता. ठीक आहे. त्यानंतर कोणती झाली? भारताची राजधानी दिल्ली. केव्हा झाली? 1911ला. मग कोणत्या गव्हर्नरने केली होती? तर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केली होती. कोणी केली होती? लॉर्ड हार्डिंग्ज. ठीक आहे, यांनी केली होती. राजा पंचम जॉर्ज हा भारताच्या भेटीला आला होता 1911 साली. त्यावेळी लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर बघा, 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबारात ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज यांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्याची अधिकृत घोषणा केली. ही अंमलबजावणी 1912 मध्ये पूर्ण झाली आणि दिल्ली भारताची काय झाली? नवीन राजधानी. व्हॉइसरॉय याच काळामध्ये लॉर्ड हार्डिंग दुसरा हा भारताचा व्हॉइसरॉय झाला होता आणि ह्याच काळामध्ये बंगालची फाळणी झाली. मग बंगालची फाळणी केव्हा झाली होती? 1905 ला. कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने. ओके, याच्याच काळामध्ये झाली होती. आणि बंगालची फाळणी रद्द कधी झाली? 1911 ला. रद्द केव्हा झाली? 1911. पंचम जॉर्ज याने घोषणा केली होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. 5 आणि 11. जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढतं. बरोबर आहे. ज्यावेळेस कार बघा दरवाजे बंद केले, ओके, काचा पण बंद केल्या आणि आतील तापमान काय होणार आहे? वाढणार आहे. मग याला कारणीभूत ठरणारी बाब कोणती? म्हणजे कशामुळे वाढतो तो? प्रदूषणमुळे तर वाढणार नाही ना, बरोबर. त्याचा काही संबंध नाहीये. एक ऑप्शन कट झाला. हरितगृह परिणाम, कार्बन डायऑक्साईड आणि वैश्विक उष्णता वाढ. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? हरितगृहाचा परिणाम असणार आहे. जेव्हा कार बंद आहे, बरोबर, दरवाजे बंद आहे, काचा बंद आहे आणि सूर्याचे किरण काही प्रमाणामध्ये मध्ये जातात आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना बाहेर यायला जागा नसते. मग त्याच्याने काय होतं? उष्णता वाढते. मग कशाचा परिणाम होतो? हरितगृहाचा. बघा, सूर्याची लहान लहरीची किरणे कारच्या काचेमधून आत सहज प्रवेश करतात. ही किरणे काचच्या सीट, डॅशबोर्ड आणि इतर भागांवर पडल्यावर त्याचे रूपांतर उष्णतेमध्ये होते. ओके. काचेचा गुणधर्म कारची काच तयार झालेल्या उष्णता लहरींना बाहेर जाऊ देत नाही. परिणामी ती उष्णता कारच्या आतच अडकून पडते आणि आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा खूप वाढतं. आतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कसं जास्त प्रमाणात वाढतं. आणि ज्याप्रमाणे पृथ्वीच्या वातावरणातील वायू CO2 मिथेन सूर्याची उष्णता रोखून धरतात
आणि पृथ्वीवर गरम ठेवतात, अगदी तसेच कार्य हे कारची काच करते. ठीक आहे, एवढं काही गरजेचं नाही आपल्याला, फक्त एवढंच लक्षात ठेवा, हरितगृहाचा परिणाम होतो म्हणून ती उष्णता वाढते, जास्त लोड घ्यायचा नाही. ही जी तुम्हाला पीडीएफ आहे, जे आपले प्रश्न आहे याची तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे 500 प्रश्नांची, बरोबर ना. आता आपले किती 400 झाले, मी नेक्स्ट लेक्चर प्रयत्न करतो 100 प्रश्न घेण्याचा, म्हणजे टेन्शन नाही. तर ही पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या ऍपमध्ये भेटणार आहे. इथं तुम्हाला 500 प्रश्न देणार आहे, जे आपली संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे, 999 रुपये या बॅचची किंमत आहे. ही फक्त तुम्हाला आता सध्या ऑफरमध्ये 999 रुपयामध्ये भेटणार आहे. मला फक्त हा फोटो पाठवायचा आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आणि मला फोटो पाठवा व्हॉट्सअपला. माझा व्हॉट्सअपचा नंबर घ्या 8329603029, कारण आता पण या बॅचची फी जास्तच आहे, 199 आहे, पण मी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त किती देणार आहे, 99 रुपयाला देणार आहे. ठीक आहे, चलो, खूप फायदा होईल. यामध्ये 3000 नाही, आतापर्यंत 3500 वन लाईनर दिले आम्ही. गणिताचे प्रकारे, बुद्धिमत्ता, मराठी लेक्चर किती वेळा बघा, 6 महिने कालावधी असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. प्रकाश वर्ष आहे काय, वीज मंडळाचं मुख्यालय, ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक, भारतातील प्रकाश राजाने सुरू केलेली वर्षगणना आणि ताऱ्यांमधील वेळ मोजण्याचं एकक. तर प्रकाश वर्ष हे काय आहे, तर ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचं एकक. प्रकाश वर्ष हे काय, तर ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचं एकक. ठीक आहे, नेक्स्ट. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली, तर महात्मा फुले, भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रीय विषाणू संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे, मुंबई, नवी दिल्ली, पुणे की नाशिक. तर राष्ट्रीय विषाणू संस्था जी आहे ती पुणे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, नेक्स्ट. स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते, कशा प्रकारे केली जाते. उदार अर्थव्यवस्था होती, समाजवादी होती, मिश्र अर्थव्यवस्था की नियंत्रित अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेचं जे वर्णन आहे ते कशा प्रकारे असणार आहे, तर आपली भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्योत्तर एक वर्णन केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. भारतात मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांपासून पडतो, मोसमी वारे, खारे वारे, व्यापारी वारे की मतलय वारे. जो आपल्या भारतामध्ये मुख्यतः पाऊस पडतो हा मुख्यतः कोणत्या प्रकारचा आहे, तर बघा मोसमी वारे. कोणता आहे, तर मोसमी वारे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. मग इतर जे वारे आहे, खारे वारे किंवा आपण व्यापारी वारे म्हणतो, मतलय वारे, यांच्या संदर्भात पण माहिती असणं गरजेचं आहे, ती पण माहिती जाणून घ्या. बघा, पहिले नैऋत्य मोसमी वारे. भारतात जून ते सप्टेंबर या काळात मुख्य पाऊस पडतो. तो नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडतो. हे वारे समुद्रावरून हिंदी महासागर बाष्प घेऊन येतात, म्हणून हा पाऊस पडतो. ठीक आहे. परतीचा पाऊस जो आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, हेच वारे जेव्हा परत फिरतात तेव्हा त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. तेव्हा त्यांना काय म्हणतात, ईशान्य मोसमी वारे म्हणतात. आणि खारे वारे बघा, हे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. हे केवळ किनारपट्टीच्या भागात स्थानिक हवामानावर परिणाम करतात, मोठा पाऊस देत नाही. आणि मतलई वारे ही रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. बघा, जमिनीपासून कुठे जातात, समुद्राच्या दिशेने वाहतात, त्यांना म्हणायचं मतलई वारे म्हणायचं. ओके. आणि व्यापारी वारे हे पृथ्वीच्या विशिष्ट पट्ट्यात वर्षभर वाहतात, परंतु भारतातील ठराविक मान्सून हंगामासाठी मोसमी वारे जबाबदार असतात. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो. सार्वत्रिक दाता म्हणजे काय, जो सर्वांना रक्त देऊ शकतो. बघा, जो सर्वांना रक्त देऊ शकतो किंवा त्याचा रक्तगट चालणार आहे असा, त्याला म्हणायचं सार्वत्रिक दाता. त्याला काय म्हणायचं, सार्वत्रिक दाता. आणखीन एक यामध्ये सार्वत्रिक ग्राहक. सार्वत्रिक ग्राहक याला सर्व योग्य दाता देखील म्हणतात. त्याला काय म्हणतात, सर्व योग्य दाता. सर्व योग्य दाता असं देखील म्हणतात. कशाला म्हणतात रे, तर ओ रक्त गटाला. आणि सार्वत्रिक ग्राहक कशाला म्हणतात, ईबी. म्हणजे हा काय करतो बिचारा, सगळ्यांना रक्त देऊ शकतो, सगळ्यांना, तिथं काही टेन्शन नाही, आणि ते आपल्याला सूट पण करतं. ओके. आणि हा ईबी काय करतो, हा म्हणतो मला सगळ्यांचं घेणार, म्हणतो मी सगळ्यांकडनं रक्त घेणार. हा काय म्हणतो, मी सगळ्यांना देऊ शकतो, आणि हा म्हणतो मी सगळ्यांकडनं घेऊ शकतो. ठीक आहे. बघा, ओ रक्त गटाच्या लाल रक्तपेशींवर कोणते अँटीजन नसतात. ओके.
त्यामुळे रक्त कोणत्याही इतर रक्तगट असलेल्या व्यक्तीला दिले तरी त्यांच्या शरीरात कोणती तरी विपरीत प्रक्रिया होत नाही. विशेष टीप, अधिक तांत्रिक भाषेमध्ये सांगायचं तर ओ निगेटिव्ह हा रक्तगट खरा सार्वत्रिक दाता मानला जातो, कारण त्यामध्ये RH फॅक्टर नसतात. त्याच्यामध्ये काय नसतं? RH फॅक्टर. आणि AB काय हा सार्वत्रिक स्वीकारणारा म्हणतात याला, कारण रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही इतर रक्तगटाचे AB किंवा O रक्त स्वीकारू शकतो, म्हणून त्याला म्हटलं तर सार्वत्रिक स्वीकारणारा कोणतरी AB असणार आहे. महत्वाचा आहे हा, खूप महत्वाचा पॉइंट आहे, याला IMP करून ठेवा. त्यावर प्रश्न येतो, कन्फ्युज होऊ नका, प्रॅक्टिस जास्त करा. नेक्स्ट, कोल्हापूरमध्ये 1911 सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? महर्षी विरा शिंदे, भाई माधवराव बागल, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील. तर बघा, कोल्हापूर म्हटल्याच्या नंतर एकच चेहरा समोर पाहिजे, तुम्हाला उत्तर माहित असो नसो. जर तुम्हाला माहित नाहीये पण उत्तर काहीतरी मारायचंय, मग काहीतरी मारून नाही चालणार. कोल्हापूर या ठिकाणी एक थोर समाज सुधारक होते, त्यांचं महान कार्य आहे. कोण? राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज ही जी सत्यशोधक समाज आहे ना, सत्यशोधक समाज याची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती. कोणी केली होती? महात्मा फुले यांनी. केव्हा केली होती? 24 सप्टेंबर 1873 ला पुणे या ठिकाणी. मग ही जी सत्यशोधक समाज आहे, या सत्यशोधक समाजाची शाखा कोणी सुरू केली? शाहू महाराजांनी. त्याचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव. बघा, सत्यशोधक समाज 11 जानेवारी 1911 महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे ही शाखा सुरू केली. भास्करराव जाधव हे याचे कोण होते? तर अध्यक्ष होते, भास्करराव जाधव. ठीक आहे. आर्य समाज 1918 स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाच्या विचारांकडे महाराज आकर्षित झाले. वेदोक्त प्रकारानंतर त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी आर्य समाजाची शाखा स्थापन केली. त्यांच्या जीवनामध्ये वेदोक्त प्रकरण घडलं होतं, त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची काय केली? शाखा सुरू केली आणि राजाराम कॉलेजमध्ये आर्य समाजाचं केंद्र सुरू केलं. असे महान समाज सुधारक राजश्री शाहू महाराज. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी दिलेल्या सागरी किल्ल्यांनी कोणता किल्ला बांधलेला नाही? सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा आणि सिंधुदुर्ग. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा हा किल्ला बांधलेला नाही. पर्याय क्रमांक 3. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचं कार्य करणारे आपण राष्ट्रसंत म्हणून यांना ओळखतो. कोणाला? गाडगे महाराज, विनोबा भावे, साने गुरुजी, तुकडोजी महाराज. तर आपण राष्ट्रसंत कोणाला म्हणतो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत कोणाला म्हणतो? तुकडोजी महाराजांना म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते? ॲनी बेजंट, डॉक्टर BS मुंजे, लोकमान्य टिळक, पॅरिस्टर खापडे. तर महाराष्ट्रात होमरूल चळवळीचे प्रणेते होते लोकमान्य टिळक होते. पर्याय क्रमांक 3. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात या ठिकाणी. सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि इचलकरंजी. तर सर्वात मोठी सूतगिरणी जी आहे ती इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी. इचलकरंजी, कोल्हापूर ही सर्वात मोठी काय तर सूतगिरणी. ठिकाण विचारले म्हणून. महाराष्ट्रात येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. वर्धा, ठाणे, पुणे आणि चंद्रपूर. तर महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? वर्धा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1. भारताच्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित हृदयनाथ कुंजर, पंडित नेहरू. तर घटना समितीच्या मसुदा समिती जी कशी आहे? महत्वाची समिती मानली जाते. महत्वाची समिती मानली जाते. या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. बघा, त्यांची निवड केव्हा झाली होती? 29 ऑगस्ट 1947 ला भारताच्या नवीन संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला होता. यामध्ये एकूण सदस्य होते 7 सदस्य. समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. मग इतर जे होते टोटल 7 होते ना, मग 7 सदस्यांची नावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाल स्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, डॉक्टर KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, त्यानंतर N माधवराव यांनी BL मित्तल यांचा राजीनामा दिला आणि मग त्यांनी पदभार स्वीकारला. TT कृष्णमाचारी 1948 मध्ये DP खेतान यांच्या निधनानंतर त्यांची निवड झाली.
मसुदा समितीने आपला मसुदा 141 दिवसांत काय केला, तयार केला. त्यानंतर संविधान पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला, तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती दिवस लागले बघा, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. आणि एकूण 244 सदस्यांनी त्यामध्ये काय केल्या होत्या, सह्या केल्या होत्या. ओके, चलो पुढचा. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, तांबे, ॲल्युमिनियम, सिल्वर आणि जस्त. तर जस्त धातू जो आहे तो काय करतो, लोखंडाचे गंजणे रोखतो. ओके, पुढे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही म्हणलेलं आहे, कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी. आता जी नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे, जिचा उगमच महाराष्ट्रात होत नाही, ती महाराष्ट्रामध्ये ती हे होईल का, तिचा प्रवाह असेल का, तर नाही राहणार. आता बघा, कृष्णाचा उगम कुठे होतो, महाबळेश्वर, सातारा, म्हणजे महाराष्ट्रातील ही. ठीक आहे. त्यानंतर गोदावरीचं सर्वांना माहिती आहे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. भीमाचा भीमाशंकर, पुणे. भीमाशंकर, पुणे. आणि कावेरी आहे का माहित नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, नेक्स्ट. खालील राज्यांमध्ये कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही म्हणलेले आहे. बघा, महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर बघा, आपल्या महाराष्ट्राच्या सीमा, आपला महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, छत्तीसगड. ठीक आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे, तेलंगणा. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे, गोवा आणि कर्नाटक. महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे, अरबी समुद्र. ठीक आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला काय आहे, गुजरात आणि दादरा नगर हवेली. ठीक आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे, मध्य प्रदेश. आता बघा, छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा, 2. छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा, 2. 2चा वर्ग किती, 4, म्हणून तेलंगणाला 4. समोर लक्षात ठेवायचं, 2चा वर्ग 4 किंवा 2च्या दुप्पट 4, म्हणून तेलंगणाला 4. इथं 4, म्हणून गुजरात राज्याला देखील 4 आहे. आणि दादरा नगर हवेलीला 1 आहे, पालघरची. गुजरातला किती आहे, 4 आहे. इथं 4, म्हणून समोर 4. 4 दुने 8. मध्य प्रदेशला 8 आहे. मध्य प्रदेशला किती, तर 8 आहे. 8तून 1 गेला, कर्नाटकला 7 आहे. 8तून 1 गेला, कर्नाटकला किती, 7 आहे. आणि गोव्याचा 1 सिंधुदुर्ग. काय, सिंधुदुर्ग. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला यावर आपण आणखीन एक प्रश्न घेऊ आणि पूर्ण जिल्हे घेऊन टाकू. संपूर्ण म्हणजे 8 जिल्हे कोणते, 2 कोणते, तेलंगणाचे 4 कोणते, कर्नाटकचे 7 कोणते. फक्त एक कमेंट करा, इतर राज्यांच्या सीमा घ्या सर. 100% पूर्ण ट्रिकनुसार घेऊ, एकदम सोप्या भाषेमध्ये. सर्वात जास्त सीमा जर विचारले ना, तर मध्य प्रदेश. सर्वाधिक सीमा, सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची, तर मध्य प्रदेश. सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची स्पर्श करते, तर गोवा. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, कोणत्या राज्याचे नाहीये. हे समजलं ना तुम्हाला. 2चा वर्ग 4, समोर 4, मध्य प्रदेश 8, 8तून 1 गेला 7, कर्नाटकला, गोव्याचा 1. ठीक आहे. बघा, आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांनी, का कोणत्या राज्याची सीमा जोडून नाहीये, मग आंध्र प्रदेशची नाहीये. चलो. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं, खेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका आणि रक्तपट्टिका. तर रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचं कार्य करतं रक्तपट्टिका. मानवी रक्तामध्ये विविध घटक असतात, त्यापैकी रक्तपट्टिका हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावतात. कार्य काय, जेव्हा शरीराला जखम होते आणि रक्त वाहू लागतं, त्यावेळी रक्तपट्टिका त्या जागी एकत्र येतात आणि रक्तातील प्रथिनांच्या मदतीने एक जाळे तयार करतात. यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊन रक्त वाहते. ओके, याला म्हणायचं रक्तपट्टिका. चलो. सकाळी सूर्यप्रकाशामधून त्वचेच्या खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते, ए, बी, डी आणि सी. सूर्यप्रकाशामधून डी जीवनसत्व तयार होतं. पर्याय क्रमांक 3. सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामध्ये सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे, म्हणजे सूर्याला कसं आहे ना, सगळ्यात जवळचा आहे. सूर्याच्या सर्वात जवळ, कसा आहे, जवळ. आणि सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे, बुध आहे. सर्वात जवळ आणि सर्वात लहान, पर्याय क्रमांक 2. ओके, नेक्स्ट.
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. बघा, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा कधीच सदस्य नसतो? राज्यसभेचे अध्यक्ष कोण असणार आहे? राज्यसभेचे अध्यक्ष असता उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती. मग उपराष्ट्रपती हे त्या गृहाचे कधीच सदस्य नसतात. कधीच सदस्य नसतात. त्यांना फक्त काय मतदान करायचा अधिकार नाही, पण समान मत पडले तर निर्णायक मत देऊ शकता. मग सध्याला कोण आहे? सी पी राधाकृष्ण. सध्याला कोण आहे? सी पी राधाकृष्ण. बघा, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष नसतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके. उपराष्ट्रपती राज्यसभेत निवडून आलेले सदस्य नसतात, तरी ते या सभागृहाचे कोण राहतात? अध्यक्षपद भूषवतात, सभागृहाचे कामकाज चालवतात. ठीक आहे. मतदानाचा अधिकार ते सदस्य नसल्यामुळे त्यांना सामान्य परिस्थितीमध्ये मतदान करायचा अधिकार नाही. सामान्य स्थितीमध्ये ते मतदान करू शकता का? नाही करू शकत. मात्र एखाद्या विषयावर समान मत पडले तर त्यांचं निर्णायक मत ते देऊ शकतात. सारखे मत पडले मग ते जे अध्यक्ष असणार ते त्यांचं मत मांडू शकता ना, निर्णायक मत देऊ शकता. आणि सध्याला कोण आहे? सी पी राधाकृष्ण, भारताचे उपराष्ट्रपती म्हणजे तेच राज्यसभेचे अध्यक्ष. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? मिथिल अमाइन, मिथिल क्लोराइड, मिथिल आयसोसायनेट आणि मिथिल फ्लोराइड. तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला. पर्याय क्रमांक 3. देशातील लोकांचं राहणीमान, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, गरिबांचं प्रमाण, बेकारीचं प्रमाण. तर देशातील लोकांचं राहणीमान हे कशावरनं ठरतं? तर दरडोई उत्पन्नावरनं ठरतं. दरडोई उत्पन्न काय रे? कशावरनं? तर बघा, जेव्हा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले जाते तेव्हा मिळतं तुम्हाला दरडोई उत्पन्न. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं जेवढं आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या देशाच्या एकूण लोकसंख्येने भागायचं तेव्हा काय भेटणार तुम्हाला? दरडोई उत्पन्न भेटल. ठीक आहे. नेक्स्ट, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती 1857च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कुणी? तात्या टोपे, गंगाधरराव फडणीस, बापू गोखले, रावसाहेब पटवर्धन. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तात्या टोपे असणार आहे. पर्याय क्रमांक 1. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो त्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते? लुकन, जांबी, रेगूर आणि गाळ मिश्रित. अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये जांबी नावाची मृदा आहे. कोणती? तर जांबी. रेगूरला काय म्हणतात रे? काळी म्हणतात. कापसाची काळी कसदार मृदा असं म्हणतात. ओके. त्याबद्दल बघा, ही तुमची रेगूर जांबी मृदा आहे. जास्त पावसामुळे जमिनीतील वरच्या थरातील क्षार आणि विद्राव्य घटक वाहून जातात. या प्रक्रियेला निशालन म्हणतात. यामुळे जमिनीतील फक्त लोह आणि अल्युमिनियमचं प्रमाण शिल्लक राहते, ज्याला आपण जांबी मृदा म्हणतो. ठीक आहे. रंग, लोहाच्या ऑक्सिडीकरणामुळे या मातीला तांबडा किंवा लाल रंग प्राप्त होतो. महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे लक्षात ठेवा. जांभी मृदा कुठे? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये आढळते. ही मृदा फळबागांसाठी विशेषतः हापूस, आंबा आणि काजू अत्यंत उपयोगी. म्हणजे जांभी जी मृदा आहे हापूस, आंबे आणि काजू यासाठी कशी ना महत्वाची मानली जाते. आणि रेगूरला काय म्हणतात? काळी मृदा असं म्हणतात. ही कमी पावसाच्या आणि बेसॉल्ट खडकाच्या प्रदेशामध्ये म्हणजे दख्खनच्या पठारामध्ये काय होतं ना आढळते. ठीक आहे. नेक्स्ट, तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात? यकृतामध्ये, छोट्या आतड्यामध्ये, मूत्रपिंडामध्ये, अस्थिमज्जेमध्ये. ज्या तांबड्या पेशी असतात ना ह्या आपल्या शरीराच्या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. कुठे? तर अस्थिमज्जेमध्ये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, मानवी शरीरातील तांबड्या रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. उत्पत्ती स्थान, प्रौढ व्यक्तींमध्ये तांबड्या रक्तपेशी प्रामुख्याने मोठ्या हाडांच्या पोकळीत असलेल्या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. आयुर्मान, या पेशी साधारणपणे 120 दिवस जिवंत राहतात. लोह आणि प्रथिने, तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी प्रथिनांसोबतच लोहाची B12 जीवनसत्वाची आवश्यकता असते. अशा प्रकारे आतापर्यंत आपले 400 प्रश्न झाले. आणखी 100 प्रश्न आपल्याला घ्यायचे, हे देखील आपण घेणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि एक चांगली कमेंट करा, जेणेकरून आणखीन ऊर्जा मिळेल पुढील काम करण्यासाठी. ठीक आहे. आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच आपण नवीन प्रश्नांसोबत भेटूया. धन्यवाद.